आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मराठा बांधवांनी त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये गर्दी केली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत। दुसरीकडे आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला अनेक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे। आंदोलनादरम्यान जर माझा जीव गेला तर हे सरकार महाराष्ट्रात राहील का? मंत्री आमदार हे त्यांच्या घरी राहतील का? दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणत होते। सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर त्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे। कॅबिनेट बैठकीला हे सरकार चालढकल करत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये दंग आहेत। अजित पवार हे छगन भुजबळांना बळ देत आहेत। सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाटकं सुरू केली, लगेच अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाज सोडणार नाही। गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असे म्हणतात। गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया 50 वर्ष चालणार आहे का, असा सवालही मनोज जरांगे पाटलांनी केला आहे। जरांगे पाटील यांना मंगळवारी भेटण्यासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दळ, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे गेले। यावेळी त्यांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली, मात्र त्याला त्यांनी नकार दिला। तर ग्रामस्थांनी देखील जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली, पण जरांगे कोणाचं ऐकताना दिसत नाहीत।